आईची किंमत. तेजस, अरे ऐक ना. अरे घड्याळ बघ, 8 वाजले आहेत आणि तुझी आई अजूनही घरी आलेली नाही. दररोज 7 वाजेपर्यंत घरी येत असतात त्या. अलीकडे 2-3 दिवस झाले त्यांना घरी यायला उशीर होतो बघ. आज संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर आईंना याचा जाब विचार. तेजस्विनी रागाने आपल्या नवऱ्याला सासूविषयी सांगत होती. यावर तेजस म्हणाला, अगं कुठे जाणार आहे ती? येईल इतक्यात. आणि वाटेत कोणी भेटले असेल तिला, गप्पा मारत बसली असणार. अरे तुला काहीच कसं वाटत नाही? घरात एवढी कामी पडली आहेत. किचनमध्ये सगळीकडे पसारा आहे. आपल्या दोघांचा टिफिन, नाश्ता सगळं बाकी आहे. आज नेमकी कामवाली बाईसुद्धा दांडी मारणार आहे. तिने कालच सांगितलं होतं मला. हे बघ, तुझी आई येईल तेव्हा येईल. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. आज मला बहुधा कॅन्टीनमध्येच खावं लागणार आहे. अगं मग माझं काय? अरे तुझं काय म्हणजे? तू ही तुझ्या ऑफिसमध्ये कॅन्टीनमध्ये किंवा बाहेर जाऊन घे काहीतरी. मला वाटतं आहे आपली मजा पाहण्यासाठी तुझी आई मुद्दाम असे वागत आहे. हे बघ तेजस्विनी, आईकडून तूही थोडाफार स्वयंपाक शिकून घे. आज तुला काही बनवता आलं असतं तर निदान नाश्ता तरी केला असता आपण. तेजस्विनी ऑफिसला जायची तयारी करत असताना रागाने तेजसकडे पाहून म्हणाली, काय म्हणाला? पुन्हा बोल. मी काहीतरी बनवलं असतं? हे बघ बाबा, मी काही टिपिकल गृहिणी नाही आणि माझ्याकडून अशी अपेक्षा ठेवू नकोस. नवऱ्याशी बोलत तिने स्वतःचे सर्व आवरले आणि ती घाईघाईने ऑफिसला निघून गेली. तेजस्विनीची सासू मालतीताई नवऱ्याच्या मृत्यूनंतर गावाहून शहरात आपल्या मुलाकडे राहायला आली होती. गावी एकटी कशी राहणार म्हणून तेजस तिला आपल्या घरी घेऊन आला होता. जेव्हापासून मालतीताई इकडे आल्या होत्या तेव्हापासून घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली होती. त्यांना एक मुलगी होती, पण लग्न झाल्यानंतर ती तिच्या नवऱ्याबरोबर परदेशात स्थायिक झाली होती. त्यांचा मुलगा तेजस आणि सून तेजस्विनी एका IT कंपनीत जॉब करत होते. या दोघांना एक 3 वर्षाचा निनाद नावाचा मुलगा होता. तो नर्सरीमध्ये शिकत होता. त्याला शाळेत सोडण्याची आणि आणण्याची जबाबदारी ही मालतीताईंची होती. आधी घरातील सर्व कामे करायला एक फुल टाईम मेड होती. ती निनादला सुद्धा सांभाळायची. पण ती कामे नीट करत नाही म्हणून तिला तेजस्विनीने कामावरून काढून टाकले होते. हे घर आपलेही आहे आणि घरातील कामे करणे ही आपली जबाबदारी आहे म्हणून मालतीताईंनी घरातील कामांची जबाबदारी स्वतःवर घेतली होती. पण इतके सगळे करूनही त्यांना त्या घरात काडीचीही किंमत नव्हती. सून तर त्यांच्याशी कधीही नीट बोलत नव्हती. तिला फक्त आपले काम झाल्याशी मतलब होते. आपल्या मुलाच्या तोंडून प्रेमाचे 4 शब्द ऐकण्यासाठी त्यांचे कान आतुर झालेले होते. एकदा त्यांची सून तेजस्विनी फोनवर बोलत होती आणि ते ऐकल्यावर मालतीताईंना तर ते सहन करणं मुश्किल झालं होतं. तेजस्विनी फोनवर जोरात हसत बोलत होती की आता मी घरात फक्त आरामात असते. मला निनादची देखभाल करण्याची काळजी नाही. सासूने आल्यापासून घर अगदी छान सांभाळले आहे. त्यामुळेच तर आम्ही त्यांना गावातून शहरात आणले आहे. आता त्यांना पैसे पाठवण्याचीही गरज नाही आणि कामवालीला जे पैसे देत होतो तेही वाचले. आणि सर्वात महत्त्वाचे एक काम खूप चांगले झाले आणि ते म्हणजे निनादला सांभाळण्याचे, तेही एकदम फ्री. आम्हाला फ्रीमध्ये फुल टाईम मेड मिळाली. तुला तर माहितीच आहे खूप नखरे असतात कामवाल्या बायकांचे. मी तर अगदी त्रासून गेले होते. पुढे बोललेले काही ऐकण्याची मालतीताईंची हिंमतच नव्हती. ज्या घराला स्वतःचे घर आणि स्वतःचे कुटुंब समजत होत्या हे सगळं ऐकून त्यांना खूप दुःख झालं. पण त्यांनी मनात म्हटलं, आपलेच नाणे खोटे आहे, मग सुनेला तरी का दोष द्यायचा? खरंच किती प्रेमाने त्या संपूर्ण घर सांभाळत होत्या. पण सुनेचं फोनवरचं बोलणं ऐकून त्या फारच खचून गेल्या होत्या. मालतीताई यांचे पती दुसऱ्यांच्या शेतात काम करायचे आणि त्यातूनच त्यांचा उदरनिर्वाह होत असायचा. त्यांच्यासाठी राहायला स्वतःच्या हक्काची एक छोटीशी खोली होती. अशी परिस्थिती असताना देखील त्यांनी दोन्ही मुलांना काही कमी पडू दिले नाही. त्यांची एकच इच्छा होती की आपल्या दोन्ही मुलांनी शिकून खूप मोठे व्हावे आणि आयुष्यात काहीतरी बनून आपल्या वडिलांच्या कष्टाचे चीज करावं. तेजस अभ्यासात खूप हुशार होता. त्यामुळे त्याला 12वी नंतर पुढील शिक्षणासाठी त्याच्या आईवडिलांनी शहरात पाठवलं. आपल्या पोटाला चिमटा काढून त्यांनी दिवसरात्र एक करून त्याला काहीही कमी पडू न देता शिक्षण दिलं आणि तेजस इंजिनियर झाला. आणि आईबाबांच्या कष्टाचं फळ म्हणून तेजसची एका IT कंपनीत निवड झाली.
एक दिवस तो गावी आला आणि त्याने आपल्या आईबाबांना सांगितले की माझे एका मुलीवर प्रेम आहे आणि तो लवकरच तिच्याशी लग्न करणार आहे. हे ऐकून आईबाबांच्या पायाखालची जमीनच सरकली. आधीच त्यांच्या मुलीनेही स्वतःच्या मर्जीने लग्न केले होते आणि आता मुलगाही तसाच वागत होता. ज्या मुलांना एवढे कष्टाने शिकवले, त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले, त्या मुलांच्या लग्नाची किती स्वप्न पाहिली असतील त्या दोघांनी. पण त्यावेळी केवळ मुलांच्या आनंदासाठी त्यांनी लग्नाला परवानगी दिली आणि तसेही आईबाबांनी लग्नाला परवानगी दिली नसती तरी त्याने त्याच मुलीशी लग्न केले असते. तो म्हणाला, तुम्हाला लग्नाला काहीही तयारी करण्याची गरज नाही. तेजस्विनीच्या बाबांनी सर्व तयारी केली आहे. तुम्ही फक्त लग्नाला व्यवस्थित आणि नीटनेटकी या. तुम्हाला फक्त आशीर्वाद देण्यासाठी लग्नाला यायचे आहे. तेजसच्या लग्नात त्याने आईबाबांची ओळखसुद्धा करून दिली नाही. ते बिचारे दुसऱ्यांच्या लग्नात आल्यासारखे एका कोपऱ्यात खुर्चीवर बसून होते आणि तेजस मात्र त्याच्या सासू सासऱ्यांमध्ये आणि मित्रमंडळींमध्ये गुंग होता. त्याने आईबाबांना जेवणही विचारले नाही. लग्नानंतर हॉल रिकामा झाला. सर्व पाहुणे मंडळी जिकडे तिकडे गेल्यानंतर त्याने आपल्या बायकोला आईवडिलांची ओळख करून दिली. त्याची बायको तेजस्विनी विचित्र नजरेने सासू सासऱ्यांना निहाळत होती. त्याच्या बाबांना तेजसचे असे वागणे अजिबात आवडले नाही. तेजस लग्नानंतर आपल्या संसारात रमला. काही दिवसांनी त्याचे बाबा आजारी पडले. आईने पैसे पाठव असे अनेकदा सांगूनही त्याने उपचारांसाठी पैसे पाठवले नाही आणि एक दिवस अचानक बाबा झोपेतच गेले. बाबांच्या मृत्यूनंतर त्याने आईला न सांगता गावाकडील घर विकले आणि लाडीगोडी लावून तिला शहरात घेऊन आला. आईला वाटलं की बाबा गेले आणि आता आई एकटी पडली म्हणून त्याने मला काळजीपोटी शहरात आणलं असेल. पण हा त्यांचा भ्रम होता. मालतीताईंचे तेजसच्या घरातील काही दिवस छान गेले. आजही मालतीताई आपल्या नातवाला शाळेत सोडण्यासाठी आल्या होत्या. पण नेहमीपेक्षा घरी यायला त्यांना 1 तास उशीर झाला होता. त्यामुळे तेजस्विनी खूप चिडली होती. काही वेळात मालतीताई घरी आल्या. तेवढ्यातच तेजस म्हणाला, आई, एवढा वेळ न सांगता कुठे भटकत होतीस? आम्हाला दोघांना किती काळजी वाटत होती तुझी. तुला काही झाले असते तर? आईने चकित होऊन तेजसकडे पाहिले आणि म्हणाली, बरोबर बोलत आहेस बाळा. चिंता तर होणारच. घरात एवढी कामे जी पडली आहेत ना. अशी का बोलते आहेस? मला काळजी वाटते की नवीन शहरात कुठेतरी वाट चुकली तर. तेजस बाळा, खूप छान वाटलं. म्हाताऱ्या आईची खूप काळजी आहे हे ऐकून. एक सांगायचे होते की आजपासून हे घर तू सांभाळ, मी चालले. मालतीताई म्हणाल्या. दोघेही एकमेकांकडे पाहत म्हणाले, जाणार आहेस? पण कुठे? तेजस्विनी तर खूप घाबरली. घर आणि निनादला सांभाळण्याचे तिला टेन्शन आले होते. पण आई, तू कुठे जाणार आहेस? आता तर गावाकडचे घर सुद्धा नाही. मग तू गेलीस तर राहणार कुठे? तुला इथे काय त्रास आहे का? अरे, मला कसला त्रास? सूनबाई एकही कामाला हात लावू देत नाही. माझ्यासाठी जेवणाचे ताट मी मागण्या अगोदरच तयार असते. मला इथे काहीच त्रास नाही. पण आता मला खूप कंटाळा आला आहे इथे राहण्याचा. मी इथून जाणार आहे. मला एक डे केअरमध्ये काम मिळाले आहे आणि तिथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था आहे. त्यामुळे माझी अजिबात काळजी करू नकोस. हे ऐकून तेजसला राग आला. तो म्हणाला, आई, तू तिथे काम करणार, मग माझी इज्जत जाईल, त्याचे काय? तुला इथे काही त्रास असेल तर आम्हाला कमीत कमी सांगायचे तरी. अशा प्रकारे डे केअरमध्ये काम करून माझी बदनामी करण्याची काय गरज आहे? इथे आमची किती इज्जत आहे ठाऊक तरी आहे का? तेजस्विनी म्हणाली. सुनेचे बोलणे ऐकून मालतीताई हसत म्हणाल्या, काम करण्याची कसली आली लाज? काम तर काम असतं, मग ते लहान असो किंवा मोठं. आणि मी इथे मान सन्मानाने राहील. आणि तसेही फुल टाईम मेडपेक्षा हे काम चांगले आहे असे मला वाटते. हे ऐकून तेजस्विनीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. आणि तुमची इज्जत अजिबात जाणार नाही, कारण मी हे शहर सोडून दुसऱ्या शहरात जाणार आहे. असे बोलून मालतीताई आपल्या खोलीत गेल्या. दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे बघत राहिले. दुसऱ्या दिवशी मालतीताई घर सोडून निघाल्या तेव्हा मुलाने आणि सुनेने त्यांचे पाय धरले आणि माफी मागायला लागले. दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली होती. आई, आम्हाला माफ कर, आम्ही स्वार्थी झालो. आजपासून घरातील सर्व कामे करायला कामवाली ठेवू, पण तू आम्हाला सोडून जाऊ नकोस, असे तेजस म्हणत होता. तू इथे राहा, तुझ्या नातवाबरोबर खेळ, पण घर सोडून जाऊ नकोस.
आता तेजस आणि तेजस्विनीला आईची किंमत कळाली होती. मुलगा आणि सून यांना उठवत मालतीताई म्हणाल्या, चला, तुम्हाला तुमची चूक समजली यातच सर्व आलं. आणि आपल्या खोलीत जाऊन त्यांनी आपल्या मैत्रिणीला फोन केला. तुझी कल्पना तर कामी आली. माझ्या मुलाला आणि सुनेला त्यांच्या चुकीची जाणीव झाली. आणि त्यानंतर सर्वजण आनंदात राहू लागले. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.